कोपरगाव शहरातील शासकीय ITI कॉलेजजवळील डी पॉल पब्लिक स्कूल समोर इरिगेशन विभागाने नाला खोदल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच नाला खोदून उघडा टाकल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला असून विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गैरसोय होत आहे। विशेष म्हणजे शाळेसमोर जुन्या DP प्लॅनमध्ये रस्त्याचा समावेश होता, मात्र नव्या DP प्लॅनमध्ये तो गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे। यामागे शेजारील प्लॉट धारकांनी आर्थिक व्यवहार करून DP प्लॅनमध्ये हेरफेर केल्याचा गंभीर आरोप भरत मोरे यांनी केला आहे। या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अनिल गायकवाड यांनी 8 दिवसात हे काम पूर्ण झाले नाही तर आम्ही इरिगेशन विभागाच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे। तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील कठोर शब्दात प्रशासनाचा निषेध करत म्हटले की विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा आणला गेला तर आम्ही गप्प बसणार नाही। शाळा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जर परिणाम झाला तर आम्ही संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार। सध्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून मार्ग मोकळा करावा आणि काम लवकरात लवकर पूर्ण करावे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। आज या आपल्या देशासमोरच नाही, संपूर्ण जगासमोर सगळ्यात मोठी समस्या आहे। शिक्षणाच्या आड येणारे हे कॉन्ट्रॅक्टर लोक असतील किंवा कुठलंही संकट असो, आज या कोपरगाव शहरामध्ये आपल्या शासकीय ITI कॉलेजच्या परिसरामध्ये डिपॉल हायस्कूल या ठिकाणी आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते भेट देण्यासाठी आलो। या ठिकाणी जे इरिगेशन खात्यानं या नाल्याचं काम सुरू केलंय, या परिसरामधील किंवा या स्कूलच्या शेजारी असलेले कोण जे प्लॉट धारक असतील त्यांचं नाव मला माहीत नाहीये, पण फक्त पैसे कमवण्यासाठी शिक्षणाच्या आड येणं, ज्या डिपॉल स्कूलनं खऱ्या अर्थाने जे करतात त्यांचं कौतुक झालंच पाहिजे। कोरोना काळात 2 वर्ष एकाही विद्यार्थ्याकडून त्यांनी स्कूलची फी घेतली नाही आणि आज CBSE पॅटर्न जर म्हटलं तर सगळ्यात कमी खर्चामध्ये, मी जाहिरात करत नाही, पण इथं आल्यानंतर मला ही माहिती कळाली, ही माहिती आम्ही सगळी घेतली। पण अशी शिक्षण संस्था जी खऱ्या अर्थाने या कोपरगाव शहरातील मायभूमीतील सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचं शिक्षण जर देत असेल, जर आजूबाजूचे जे प्लॉट धारक असतील ते अजून आमच्यासाठी अज्ञात आहेत, पण त्यांनी नगर रचना खाता असेल, नगरपालिका असेल, तहसील असेल, इथले सगळे अधिकारी फक्त पैसे कमवण्यासाठी लाच देऊन जर या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणापासून जर वंचित ठेवत असेल तर आम्ही सामाजिक कार्यकर्ते आमच्या स्वतंत्र पक्षातर्फे सुद्धा आम्ही या ठिकाणी कोपरगाव शहराला घेऊन, सर्व या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन, विद्यार्थ्यांना घेऊन आणि जे जे आमच्या सोबत येईल त्यांना घेऊन आम्ही येत्या काळात मोठं आंदोलन या ठिकाणी छेडल्याशिवाय राहणार नाही। कारण आज इरिगेशन खात्याने जो नाला खंदून ठेवलाय तो कमीत कमी 20 फुटाचा खंदून ठेवलाय, त्या ठिकाणून पाणी वाहत आहे आणि हेच महत्वाचं प्रवेशद्वार होतं स्कूलमध्ये येण्याचं। आता या ठिकाणी जेव्हा 16 तारखेला शाळा चालू होईल त्या ठिकाणी जेव्हा काही विद्यार्थी शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतील, कारण पालक आणि हा स्टाफ सगळा शाळेचा 12 तास त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही ना। एखाद्या विद्यार्थ्यांनी जर शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला आणि अपघाती जर त्याला काही झाल्याची जबाबदारी घेणार कोण? म्हणजे हे जे आजूबाजूचे कोणी प्लॉट धारक असतील, पैसे कमवण्यासाठी जर तुम्ही एखाद्याच्या विद्यार्थ्याचा जर तुम्ही बळी घेणार असाल तर काय कामाचे होते पैसे? मी आव्हान देतो आणि मी पुन्हा एकदा विनंती करणार नाही, जर यामध्ये आता ही डिपॉल शाळेचे मी काही प्रिन्सिपल त्यांना सगळ्यांना भेटलो, कोण प्लॉट धारक असेल त्यांना ते जागा सुद्धा देण्यास तयार आहे। समोरील जागा त्यांनी जवळजवळ 92 लाख रुपयाला विकत घेतली। जुन्या DP प्लॅनमध्ये हे त्यांचं कंपाऊंड सगळं रितसर आहे, हा रस्ता त्यांचा रितसर दिसतोय, पण कोण जे प्लॉट धारक असतील त्यांनी पैसे खर्चून परत नवीन DP प्लॅन आणला आणि त्याच्यामध्ये हा रस्ता दाखवला। जर त्यांनी लाखो रुपये देऊन जागा स्वतंत्र त्यांनी विकत घेतली असेल तर विद्यार्थ्यांच्या रस्त्यासाठी, जर प्लॉट धारक परत ती जागा त्याच्या रस्त्याकरता जर मागत असेल तर हे चुकीचं आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड येऊ नका। जिथं जिथं तुम्ही भ्रष्टाचार करून कागदपत्र रंगवले असतील, आम्ही सामाजिक कार्यकर्ते शांत बसणार नाही। आम्ही बाजू शिक्षणासाठीच घेऊ, आम्ही बाजू विद्यार्थ्यांचीच घेऊ, आम्ही बाजू त्या गोरगरीब विद्यार्थ्यांची घेऊ ज्या ठिकाणी त्यांना या शिक्षण संस्थेमधून किंवा अशा ज्या शिक्षण संस्था असतील त्यांना जर कोणी अडचण देत असेल तर आम्ही निश्चितच त्यांच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। मी निषेध व्यक्त करतो आणि आता आमचं काम सुरू झालंय। या शाळेच्या सर्व जे नियम असतील किंवा शाळेचा जो रस्ता असेल त्यांना पाठिंबा देण्याची आता आम्ही यांना पाठिंबा जाहीर केलाय। आम्ही यांच्यासाठी लढा उभा करणार। जे जे कोणी आडवे येतील
त्यांचा सगळा भ्रष्टाचार आणि त्यांचा बुरखा पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही डिपॉल शाळा या ठिकाणी आलो होतो. आम्हाला जे विद्यार्थी त्यांच्या पालकांचे फोन आले का बाबा असा प्रकार इथं घडलेला आहे, म्हणून आम्ही इथं पाहायला आलो. मी आलो, भरत भाऊ मोरे आले, राजू भाऊ शिंदे, अजून आमचे काही पालक विद्यार्थ्यांचे ते पण आलेले. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं इरिगेशन खात्याने इथं पाईप होते ते पाईप काढून टाकले. का हो, इरिगेशन खात्याला बाकी इतर ठिकाणी दिसत नाही, हे मला अर्जंट दिसलं त्यांना. या इरिगेशन खात्यावाल्यांना मी बोलतो डायरेक्ट का यांनी पैसे घेतलेले, यांनी पैसे घेऊन हे पाईप काढलेले. आणि इरिगेशन खात्याला आम्ही आत्ताच सांगतो, भरत भाऊनी सांगितलेलं होतं का बाबा, ते बोलले ते कोण शिंदे साहेब आहे त्यांच्याशी, तर ते शिंदे साहेब म्हणे 8 दिवसात काम आम्ही पूर्ण करून देऊ म्हणे. जर हे 8 दिवसाच्या आत काम पूर्ण नाही झालं तर ही जे शाळेतले जे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन इरिगेशन खात्याचं ऑफिस आहे ना, तिथं शाळा भरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि इरिगेशन खात्याचं जे नुकसान होईल ना, ते इरिगेशन खात्यावर राहील. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.